नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे। ते नमस्कारोनी आता। सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते। अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्विकं। तरी अर्जुनागाते पुढे सात्विक ज्ञान चोखडे। जयाच्या उदयी ज्ञेय बुडे ज्ञाते निसी। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातील 20व्या क्रमांकाच्या श्लोकाला आपण आज प्रारंभ करत आहोत। खुर्चीवर बसा। या 20व्या क्रमांकाच्या श्लोकाच्या प्रारंभाच्या अगोदर भगवंताने एक प्रतिज्ञा केली आहे। आज योगायोगाने गुरुवरे बाबाच आपल्याला आशीर्वाद द्यायला आले आहेत। भगवान परमात्मा प्रतिज्ञा करता ज्ञानम कर्मच कर्ताच त्रिदैव गुणभेदतः प्रोच्यते गुणसंख्याने यथावत् शृणुतान्यपि। अर्जुना, गुणांच्या भेदामुळे जे काही अंतकरणाचा प्रकाशरूप परिणाम असतो त्याला ज्ञान म्हणतात। व्यवहारातलं ज्ञान वेगळं आहे आणि शास्त्रामध्ये जेव्हा ज्ञान शब्द येतो तेव्हा त्या ज्ञान शब्दाचा अर्थ असा होतो की आपलं जसं दुधाचा परिणाम दही होतो तसा आपल्या अंतकरणाचा परिणाम होत असतो। कधी अंतकरणाचा क्रोध, काम, द्वेष जे असे परिणाम होतात त्याच्यामध्ये द्वेषात्मक भावही असतो किंवा अंतकरणाची ज्वलनात्मिका वृत्ती असते। पण सत्वगुणाचं अधिक्य असेल तर त्या अंतकरणाचा प्रकाशरूप परिणाम होतो आणि या प्रकाशरूप परिणामालाच ज्ञान असं म्हणतात। सत्वगुणाचं प्राबल्य असेल तर ते सात्विक ज्ञान आहे। रजोगुणाचं प्राबल्य असेल तर ते राजस ज्ञान आहे, त्याचा विषय वेगळा आहे। आणि तमोगुणाचं ज्ञान असेल तर त्याचा परिणामही वेगळा आहे, त्याचं फलही वेगळं आहे। आणि म्हणून एखादा व्यक्ती ज्ञानी आहे किंवा त्याच्याकडे ज्ञान आहे तर असं ऐकल्याबरोबर एकदम विश्वास ठेवू नये। पहिल्यांदा त्याचं ज्ञान सात्विक आहे, राजस आहे का तामस आहे हे पाहिलं पाहिजे। किंवा एखादा व्यक्ती क्रिया करतो, कर्म करतो, इथे कर्म शब्द क्रियावाचक आहे तर त्याची क्रियासुद्धा सात्विक, राजस, तामस या प्रकारातून पाहिली पाहिजे। आणि त्या क्रियेला प्रवृत्त करणारा जो कर्ता आहे तो सुद्धा सत्वगुणाने संपन्न आहे की राजसी तामसी भावामध्ये व्यक्त झालेला आहे, हे सगळं पाहावं लागतं। आणि अशा गुणभेदानुसार ज्ञान कर्मकर्ता यांचे 3 प्रकार संभवतात। भगवान असं म्हणतात, हे मी स्वतः सांगत नाही, आत्मस्वरूपाच्या प्राप्तीकरता अत्यंत जवळचं शास्त्र आहे ते वेदांत शास्त्र। आणि त्या शास्त्राच्या जवळ ज्या कारण गीतासार नावाचं जे पुस्तक आहे ना, आता नवीन प्रकाशित झालं, त्यामध्ये असा विचार केला आहे की ब्रह्म आणि धर्म प्रतिपादन करण्याच्या बाबतीमध्ये श्रेष्ठ शास्त्र कोणतं असेल तर वेदांत शास्त्र आहे। पण त्याच्या समीप आत्मस्वरूपाचा विचार करता करता जवळचं कोणतं असेल तर ते आहे सांख्यशास्त्र, जे कपिल मुनींनी निर्माण केलेलं आहे। आणि म्हणून इथं प्रोच्यते गुणसंख्याने हा जो संख्या शब्द आला की नाही, गुणसंख्या सम्यक ख्यायते असा विचार आला किंवा प्रतिपाद्यते, ज्याच्यामध्ये काय प्रतिपादन केलं जाते, गुण म्हणजे सत्व, रज, तम या 3 गुणांचा सम्यक प्रकारे प्रतिपादनाचा विचार ज्या शास्त्रामध्ये आले आहे त्याला म्हणतात सांख्यशास्त्र, ज्याचे निर्माते कपिल मुनी आहे। आता कपिल मुनींचं सांख्यशास्त्र आत्मस्वरूपाच्या प्राप्तीकरता सर्वथैव प्रमाण नाही आहे। हे जरी खरं असेल तरी पण यत्सारभूतम तदुपासनीयम किंवा यया यया भवेत पुंसां व्युत्पत्ती प्रत्यगात्मनी, जे सारभूत असतं ते ग्रहण करावं किंवा ज्या ज्या प्रक्रियेने आपल्याला आत्मस्वरूपाच्या जवळ जाता येईल
त्या त्या प्रक्रियेचा आपण अंगीकार केला पाहिजे. नैयायिक आत्मा मानतात ना, मग आत्मा मानावा एवढं त्यांचं ग्रहण करावं. ते जड मानतात ते सोडून द्या. फक्त आत्मा त्यांनी मानला. दुसऱ्या शास्त्रकारांनी पुन्हा आत्म्याचं प्रतिपादन करण्याकरता फार कष्ट करावे नाही. एक त्यांच्यातलं आत्मतत्व प्रतिपादन केलं ते घ्यावं. ज्यांनी आत्माचित स्वरूपाचा मानला त्या अंशामध्ये त्या शास्त्राचं ग्रहण करावं. आणि वेदांत शास्त्रामध्ये सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असं म्हणून आत्मस्वरूपाचं सच्चिदानंद रूपाने प्रतिपादन केलं आहे. म्हणून तर जेव्हा ज्ञानोबाराय पहिल्या अध्यायामध्ये गणरायाचं वर्णन करतात की नाही, तेव्हा ज्ञानोबाराय म्हणतात वेदांत तो महारसू मोदकू मिरवे. नाहीतर मग षडदर्शने म्हणीपती, त्या षडदर्शनाचा सुद्धा अंगीकार केलेलाच आहे. नास्तिक असणारे शास्त्रकार किंवा दर्शनकार वेदाला प्रमाण मानत नाही. आस्तिक शास्त्रकार वेदाला प्रमाण मानतात, पण त्यामध्ये सुद्धा न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा असे 3 प्रकारचे त्यांचे युग्म सांगितले आहे. म्हणून पूर्वमीमांसा हे उपासना कर्माचं सूक्ष्म प्रतिपादन करणारं शास्त्र आहे. आणि उत्तरमीमांसा ज्याला वेदांत म्हणतात ते आत्मस्वरूपाचं प्रतिपादन करणारं शास्त्र. पण त्याच्याजवळ सांख्यशास्त्र असल्यामुळे त्या सांख्यशास्त्रानुसार जो गुणभेदांचा विचार आला आहे तो परमात्मा प्रतिपादन करतात, अशी भगवंतांनी प्रतिज्ञा केली आहे. आणि अर्जुना, या गुणांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी आपल्या बळावर जगातले सगळे पदार्थ अंकित केले आहे. म्हणून ब्रह्मदेवापासून तर अंतिम असणाऱ्या कीटकापर्यंत सगळे पदार्थ त्रिगुणामध्ये सापडलेले आहे. ब्रह्मदेव रजोगुणाची उपाधी आहे, भगवान महाविष्णू सत्वगुणाची उपाधी आहे, आणि प्रलय काळामध्ये सगळ्याचा संहार करणारे भगवान शंकर हे तमगुणाचे उपाधीचा धारण अंगीकार करतात. म्हणून 3 गुणांनी गुणी देवा त्रयी लाविली. या गुणांनी देवामध्ये सुद्धा 3 भाग पाडले आहे. मग आता देवात जर 3 भाग केले असेल तर बाकीच्या प्राणीमात्रामध्ये का होणार नाही? प्रकाराचे 3 तो का म्हणे केले जन. लोकांमध्ये सुद्धा प्रकार 3 आहेच की नाही? मग जर लोकव्यवहारामध्ये सगळे प्रकार 3 असेल तर तुम्ही सगळे सांगणार का? भगवान म्हणतात नाही. पहिल्यांदा आम्ही ज्ञानाचे 3 प्रकार सांगणार, मग क्रमशः कर्माचे किंवा कर्त्याचे 3 प्रकार पुढे क्रमशः येणार आहे. पहिल्यांदा ज्ञानच का सांगायचं तर याचा अर्थ असा आहे, ज्ञानामध्ये भेद पडल्यामुळे जगातले सगळे प्रकार 3 भेदाच्या कसाट्या सापडले आहे. म्हणून भगवान म्हणतात परी विश्वीची आगवी मांदी, जेने भेदले निगुण भेदी, पडिले ते तव आदी ज्ञान सांगो. का बरं? जर मनुष्याची नजर दृष्टी शुद्ध असेल तर सगळे पदार्थ त्याला चांगलेच दिसतात. काल आपण उदाहरण पाहिलं होतं. दुर्योधनाला सांगितलं जगामध्ये एखादा सज्जन असेल तर घेऊन ये. तो निघाला, त्याने सांगितलं सज्जन हे फक्त शास्त्रात आहे, जगात व्यवहारामध्ये कोणी सज्जन नाही. आणि तोच प्रकार धर्मराजाला सांगितला की जगामध्ये एखादा दुर्जन घेऊन या. त्यामुळे जगात सगळेच माणसं सज्जन आहे. म्हणजे दुर्योधन नाही, त्याला तो सुयोधन म्हणतात, इतका तो सज्जन आहे. म्हणजे आपली दृष्टी जर शुद्ध असेल तर सगळे पदार्थ शुद्ध दिसतात. तैसे ज्ञाने शुद्धेलाही जे सर्व ही शुद्ध. ज्ञान शुद्ध असेल तर सगळी शुद्धता प्राप्त होते. आणि म्हणून ते सात्विक ज्ञान. आता सांगो दे अवधान, कैवल्य गुणनिधान. श्रीकृष्ण म्हणे सात्विक ज्ञानाचा जो प्रकार आहे तो आम्ही तुला सांगतो अर्जुना. देवाची ठिकठिकाणी एक मात्र अपेक्षा आहे. बरं, एकच अपेक्षा आहे. कोणती? अवधान दे. ज्याच्यामध्ये कानही महत्त्वाचा आहे आणि ज्याच्यामध्ये मनही महत्त्वाचं आहे. म्हणून जेव्हा आपण ऐकतो की नाही तेव्हा ते आपलं ऐकणं पहिल्यांदा मनाने मान्य केलं पाहिजे. ज्याचं मन मान्य करतं त्याचं इंद्रिय ऐकतात. मग असं वाटतं की 4थ्या अध्यायामध्ये ओवी आहे, आता इंद्रिय जाता आघवे, ते श्रवणाचे घर निघावे, मग संवाद सुख भोगावे गीता के. माझ्या मनात येण्याच्या अगोदर तुमच्याकडून ओवी आली आहे. म्हणजे ते जसं की पहिल्या अध्यायामध्ये म्हटलं आहे की नाही, हे शब्दे विन संवादिजे इंद्रियाने नता भोगिजे, बोला आदी झोंबीजे प्रमेयासी, असा तो प्रकार आहे. सगळ्या इंद्रियांनी श्रवणाच्या घरी मुक्काम करावा आणि मग
भगवंताने प्रतिपादन केलेलं गीता नावाचं जे संवाद सुख आहे त्याचा आस्वाद घ्यावा, याला मन फार महत्त्वाचं आहे. तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखाचे पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. परमार्थाचा अधिकारी कोण आहे? ज्याचं अवधान चांगलं आहे तो आहे. म्हणून तर व्यवहारामध्ये डोळे महत्त्वाचे असतात आणि अध्यात्मशास्त्रामध्ये कान महत्त्वाचे असतात. व्यवहारात जर डोळे नसेल ना तर व्यवहार करता येत नाही. बघा, ज्यांची नजर गेलेली आहे किंवा जे आंधळे माणसं आहेत ते व्यवहारामध्ये अडखळतात आणि परमार्थामध्ये ज्यांच्या कानाची शक्ती क्षीण झाली आहे ते अध्यात्मामध्ये धडपड करतात. म्हणून तर बाकी काही झालं तरी चालेल पण कान मात्र सुव्यवस्थित पाहिजे. म्हणून चांगलंही ऐकावं आणि चांगल्याचंच ऐकावं असा तो प्रकार आहे. अहो अळुमाळ अवधान द्यावे, हे तुलेनी आनंदाचे राशीवरी बैसावे. बाप श्रवणेंद्रिया दैवे घातली माळ. किती मोठं श्रवणेंद्रियाच्या भाग्याचं वर्णन केलं आहे. कानाला चांगलं ऐकायला भेटणं हे कानाकरता आलेला सुकाळ आहे. म्हणून तर 4थ्या अध्यायातली पहिली ओवी आहे, आजी श्रवणेंद्रिया पाहले जे येणे गीता निधान देखिले, आता स्वप्नचे हे तुकले साचा सरिसे. सांगणारा वक्ता आहे, ज्या विषयाचं प्रतिपादन करायचं ते सात्विक ज्ञान आहे आणि श्रोताही उत्तम दर्जाचा आहे, तरी पण सावधान करणं हे कृपाळू गुरूंचं लक्षण असल्यामुळे ते म्हणतात आता सांगो दे अवधान, तो मात्र लक्ष दे. कोण म्हणता आहे? आपण काल 2 अर्थ पाहिले. कैवल्य निधान श्रीकृष्ण म्हणे किंवा गुणनिधान श्रीकृष्ण म्हणे. जो मोक्षाचा ठेवा आहे तो परमात्मा अर्जुनाला लक्ष दे असं म्हणतात, किंवा षड्गुण जे आहेत त्या गुणांचा ठेवा असणारा परमात्मा हे म्हणतात. आता इथपासून पुढे ज्ञानाचा प्रकार परमात्मा विस्ताराने सांगतात. पहिला आहे सात्विक ज्ञान. आता ज्ञान ही अंतःकरणाची वृत्ती आहे. बरं, प्रकाश रूप असणारा अंतःकरणाचा परिणाम त्यालाच ज्ञान असं म्हणतात. आणि मग ज्ञान काही करता होऊ शकत नाही पण त्या वृत्तीच्याद्वारे जाणलं जातं. म्हणून इथे शब्द आलेले आहे असे की एन, याचा अन्वय असा होईल. पहिल्यांदा पदच्छेद पाहू. सर्वभूतेषु एन एकम भावम अव्ययम ईक्षते, अविभक्तम विभक्तेषु तत् ज्ञानम विद्ये सात्विकम. एन, ज्याच्याद्वारे विभक्तेषु सर्वभूतेषु, भिन्न भिन्न असणाऱ्या सर्व प्राणीमात्रांच्या मध्ये ज्या ज्ञानामुळे एकम अविभक्तम अव्ययम भावम ईक्षते. किती शब्द वापरले? प्राणी मात्र भिन्न भिन्न आहेत पण सर्व भूतेषु शब्द वापरला. बरं, म्हणजे अगदी हिरण्यगर्भापासून तर मुंगीपर्यंत किंवा कीटकापर्यंत, किंवा आपण 9व्या अध्यायामध्ये ओवी वापरतोय बघा, आदी ब्रह्मा करुणी शेवटी मशक धरुणी. म्हणजे अगदी ब्रह्मदेवापासून तर चिलटापर्यंत सर्व भूतेषु. काही शास्त्रकार असं म्हणतात की फक्त मानवामध्ये देव बघावा. भगवंताचा शब्द तसा नाही, व्यापक आहे. सर्व भूतेषु असं म्हणलं काही तर विभक्तेषु मनुष्येषु असा शब्द नाही आला. जेव्हा ज्ञानाचा अधिकार सांगायचा आहे तेव्हा 7व्या अध्यायामध्ये मनुष्यानाम सहस्रेषु कष्टित यतति सिद्धये शब्द आला की नाही. तिथे मनुष्य हा ज्ञानाचा अधिकारी सांगितला. पण इथे मात्र सात्विक ज्ञान प्रगट झाल्यानंतर तो सगळ्या प्राणीमात्रांच्यामध्ये विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ म्हणून शब्द कसा वापरला? सर्व भूतेषु. जे जे निर्माण होतात त्यांना भूभवती नावाचा धातू आहे की नाही, त्याचं बहुतेक भूतकाळ धातूचा विशेषाने भूत. जे भवन धर्माला प्राप्त झाले म्हणजे ज्यांची उत्पत्ती होते अशा सगळ्या प्राणीमात्रांच्या मध्ये कसे प्राणीमात्र? विभक्तेषु, भिन्न भिन्न आहे. भिन्न जरी प्राणीमात्र असेल पण त्यांच्यामध्ये मात्र काय पाहायचं? अविभक्तम. प्राणी मात्र भिन्न आहे पण त्यांच्यामध्ये अभिन्न असणारं तत्त्व पाहायचं. अविभक्तम. विभक्तेषु अविभक्तम. पुन्हा एकम. उपाधी जरी अन्यान्य असेल तर उपाधीच्या भेदामुळे चैतन्यामध्ये मात्र भेद पडत नाही म्हणून एकम. जसं की एकमेवाद्वितीयम ब्रह्म, त्याला एकमेव का म्हटलं? कारण ते स्वगत सजातीय विजातीय भेदरहित आहे
ज्याच्यामध्ये अंश असतात त्यामध्ये स्वगत भेद प्रतिपादन केला जातो. समान सत्तेतले दोन पदार्थ असेल तर सजातीय भेद प्रतिपादन केला जातो आणि भिन्न सत्तेतला पदार्थ असेल तर त्यामध्ये विजातीय भेद प्रतिपादन केला जातो. जसं की वृक्षस्य सुगतो भेदो पत्रपुष्पफलादिभिः वृक्षांतरा सजातीयो विजातीयशिलादितः. पंचदशीकार म्हणतात वृक्षामध्ये पान असतं, फूल असतं, फळ असतं, यांच्याद्वारे फुलाचा झाडाचा भेद आहे त्याला स्वगत भेद म्हणतात. एका वृक्षाचा दुसऱ्या वृक्षाबरोबर सजातीय भेद आहे आणि एका वृक्षाचा पाषाणादिकाशी विजातीय भेद आहे. म्हणजे मग ब्रह्मात भेद सांगा बरं. ब्रह्माला अंश नाही म्हणून स्वगत भेद सांगता येत नाही. म्हणून एका ब्रह्माचा दुसऱ्या ब्रह्मतत्वाबरोबर भेद असेल, एकम एव सांगितलं ना, अद्वितीय सांगितलं, दुसऱ्या ब्रह्मपदार्थाबरोबर त्याचा भेद नाही. म्हणजे मग जगताबरोबर भेद सांगा, नाही. जगत तर प्रातिभासिक आहे किंवा व्यावहारिक आहे आणि पारमार्थिक सत्तेतलं परब्रह्म आहे. म्हणून जगताचा परब्रह्माचा विजातीय भेद नाही. ब्रह्मासारखं दुसरं ब्रह्म नाही, याला नाही दुसरा जोडागी, म्हणून सजातीय भेद नाही. आणि एका ब्रह्मतत्वामध्ये अवयव नसल्यामुळे स्वगत भेद नाही, कारण ते एक आहे. म्हणून एकतत्व नाम जे एक असतं त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. सर्व विभक्तेषु सर्वभूतेषु अविभक्तम. खंड खंड प्राणी मात्र आहे पण त्याच्यामध्ये अखंड तत्व आहे आणि जे अखंड तत्व एकम एकच आहे. पुन्हा कसं आहे, भाव शब्द हा आत्मवाचक आहे बरं. इथे वस्तुवाचक हा भाव शब्द आहे. अविभक्त असणारं, एक असणारं, पुन्हा अव्ययम अविनाशी. विनाश दोन प्रकारचा आहे, एक स्वतःमध्ये घडणारा विनाश आणि एक दुसऱ्या धर्मामुळे घडणारा विनाश. त्याच्यामध्ये एक भाव असा दिला आहे, एक त्या गीतासार पुस्तकात काल वाचण्यात आलं. एक ब्राह्मण व्यक्ती आहे, उदाहरण त्यांनी तसं दिलं म्हणून मी उदाहरण देतो आहे बरं. तिथलंच उदाहरण, ब्राह्मण व्यक्ती आहे तर तो स्वतः ब्राह्मण आहे, पण नुसता व्यक्ती ब्राह्मण चालत नाही. त्या ब्राह्मण व्यक्तीने काही धर्म प्रतिपादन पाळले पाहिजे की नाही. शमोदमस्तप शौचम क्षांतिरार्जवमेव च ज्ञानम विज्ञानमास्तिक्यम ब्रह्मकर्म स्वभावजम. आणि चुकून एखाद्या ब्राह्मण व्यक्तीने निषिद्ध कर्म केलं तर माणसं काय म्हणतात, आता तो ब्राह्मण राहिला नाही. म्हणजे त्याच्या ब्राह्मणपणाचा नाश झाला. कशामुळे, तो जन्माने ब्राह्मण आहे, स्वरूपाने नाश नाही झाला त्याचा, पण धर्म प्रतिपादन करत नाही ना, धर्माचं परिपालन करत नाही, तर धर्माच्या अभावी त्याचं ब्राह्मणत्व निघून गेलं. आत्मस्वरूप तसं नाही आहे. आत्मस्वरूप हे सच्चिदानंद रूप आहे. त्याचं सच्चित आनंद हे धर्म नाही आहे, स्वरूप आहे आणि ते त्याला सोडून कधी जात नाही. म्हणून धर्माने त्याचा नाश नाही. इथे फक्त धर्म खरं सांगायचा नाही आहे, पण स्वरूपाने नाश नाही आहे. म्हणून स्वात्मना धर्मही वा न वेती, त्याचा नाश होत नाही म्हणून अव्ययम म्हटलं आहे. म्हणजे सर्व प्राणीमात्रामध्ये अखंड एक रस अविनाशी आत्मतत्व ज्याच्याद्वारे पाहिलं जातं तर ज्ञानम सात्विकम विद्धी. त्या ज्ञानाला सात्विक ज्ञान असं म्हणतात. उपाधी आहे प्राणीमात्राची भिन्न भिन्न, त्यामध्ये चैतन्य पाहायचं अभिन्न. सगळे प्राणीमात्र अनेकत्वाचे आहे, त्यामध्ये चैतन्य भाव पाहायचा एक रूपाने. आणि जे जे उत्पत्तीला येतं ते विनाशाला प्राप्त होतं, म्हणजे ते विनाशील आहे आणि त्यांच्यामध्ये पाहायचं आहे अविनाशी तत्व. व्यवहारातसुद्धा आपण पाहतो बरं. हे कोण म्हणतं व्यवहारात आपल्याला हे ज्ञान नाही किंवा नजर नाही. आपण जर कुंभाराकडे गेलो तर आपण मातीचा घट पाहतो, मातीपासून तयार होणारा रांजण पाहतो, परळ पाहतो, असे अनेक पदार्थ पाहतो. मग पदार्थ भिन्न भिन्न आहे की नाही. पदार्थ जरी भिन्न असेल तर त्यातली माती मात्र एक आहे की नाही. म्हणजे आपण सगळ्या पदार्थामध्ये एक पाहतो, माती. आता एखादा घट फुटला तर घट आहे, त्याच्यामध्ये आहे तत्व आहे बरं. थोडं बारकाईने बघावं लागेल. घट आहे शब्द आहे ना, तो ध्यानात ठेवायचा. आता घट फुटला, काय राहिलं, खापर. पुढे काय म्हणतो आपण, खापर आहे. म्हणजे घट आहे असं म्हणतानाही आहे.
खापर आहे असं म्हणतानाही आहेच, आणि त्या खापराची माती झाली तरी माती आहेच, आणि आहेला सत म्हणतात. म्हणजे सत तत्व किती उपाधी येऊ द्या जाऊ द्या, किती त्याच्यामध्ये विनाश होऊ द्या, पण त्या आहे तत्वामध्ये मात्र कोणत्याही प्रकारचा नाश होत नाही. म्हणून हे आपण सगळं पाहतो आहे. व्यवहारातसुद्धा आपण व्यवहार करतो की नाही. एखाद्या मुलीचं लग्न झालं तर मग काही लोक वही घेऊन असतात. तिथं लग्नात आहे ना, काही लोक वही घेऊन असतात. म्हणजे कुणी काय काय आहेर आणला तो टिपून ठेवायचा आहे. खरं तर हे जे पत्रिकेमध्ये छापतात ना, की कोणत्याही प्रकारचे आहेर स्वीकारले जाणार नाही, आहेर पद्धत बंद, हे छापलं नाही पाहिजे. काय आहे, गावातला कोणताही गरीब व्यक्ती त्याला त्या लग्नामध्ये काही ना काही देण्याची इच्छा असते. पदार्थ पाहायचा नसतो, त्या पाठीमागची भावना पाहायची असते. एखादा व्यक्ती भांडं आणेल तर एखादा व्यक्ती कपाट घेऊन येईल. ज्याच्याशी ऐपत असेल त्याची एक इच्छा असते, कारण ते कन्यादान आहे. दानामध्ये आपण काहीतरी दिलं पाहिजे अशी त्याची इच्छा आहे. हा जर तुम्ही आहेर नाही स्वीकारला तर पाकिट स्वीकारा, कारण ते त्यांच्या भविष्यकाळामध्ये धन उपयोगाला येणारच आहे. पण काही भागामध्ये ना पदार्थ नाही दिले जात, पण त्याच्यामध्ये दक्षिणा टाकून पाकिट दिलं जातं. हा प्रकार आहे. म्हणून ते आहेर स्वीकारले जाणार नाही. राऊत बाबा म्हटले, तू फारच उन्मत्त असेल तर पत्रिका छापतो कशाला? मग आहेर स्वीकारले जाणार नाही, श्रीमंती दाखवतो काय? असा तो प्रकार करायला नाही पाहिजे. गरिबाची बिचाऱ्याची इच्छा असते, तो एखादा घमेलं घेऊन येईल किंवा काहीतरी घेऊन येईल, पण ते घेतलं जातं. आता हा झाला एक प्रकार. पण तिथे मात्र एक व्यक्ती खुर्चीवर बसलेला असतो आणि तो असं टिपून ठेवतो कोणी काय काय आणलं. जर आपल्या लग्नामध्ये एखाद्याने भांडं आणलं असेल, भविष्य काळात 2-3 वर्षांनी त्या घरात जर लग्न ठरलं तर आपणही भांडंच घेऊन जायचं, असा नियम असतो तो. ए यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्, असा तो प्रकार आहे. मग त्याच्यामध्ये एखाद्या मुलीचं लग्न झालं तर चर्चा केली जाते की नाही. मग चर्चेमध्ये विचारतात बघा, की मुलीला अलंकार केले तर किती केले? तर व्यवहारामध्ये माणसं काय म्हणतात, 30 तोळे सोनं दिलं. खरंच सांगा, सोनं दिलेलं असतं का? 30 तोळे सोन्याची लगड दिलेली असते का? लगड नाही देत, दिलेले असतात अलंकार. पण व्यवहार आपण तसा नाही करत. आपण काय म्हणतो, 30 तोळ्याचे अलंकार दिले असं नाही म्हणत, 30 तोळ्याचं सोनं दिलं असं म्हणतो की नाही आपण. म्हणजे अलंकार भिन्न भिन्न आहे, पण त्या भिन्न अलंकारातलं सोनं आपण पाहतो, आहे की नाही. म्हणजे अनेकत्वामध्ये एकत्व पाहणं, ते अलंकारात पहा किंवा सोन्याच्या रूपाने पहा, भांड्यांच्या रूपाने पहा मातीच्या, किंवा माती रूपाने पहा, सगळीकडे आपण व्यवहारात पाहतो. भगवंतांचं म्हणणं आहे, हे फक्त मातीत पाहायचं नाही, अलंकारात पाहायचं नाही, सर्व भूतेषु, सगळ्या प्राणीमात्रामध्ये जर पाहत असेल, एक तत्व, अविनाशी तत्व, अविभक्त तत्व, असं ज्या ज्ञानाद्वारे पाहिलं जातं त्याला म्हणतात सात्विक ज्ञान. आणि ज्ञानोबा त्यावर आता भाष्य करतात. त्या ओव्या फार गोड आहे बरं. सगळा शास्त्रार्थ यामध्ये प्रगट होतो आहे. यथामती ज्ञानोबारायांच्या आणि गुरुजनांच्या कृपेने जसं आपल्याला करता येईल स्पष्ट तसा करण्याचा प्रयत्न करूया. तरी अर्जुना गाते पुढे सात्विक ज्ञान चोखडे, जयाच्या उदयी ज्ञेय बुडे ज्ञाते निसी, जैसा सूर्यन देखे अंधारे, सरिता निजती सागरे, का कवळिली आन धरे आत्मछाया, तया परिजया ज्ञाना, शेवादी तृणावसाना, या भूत व्यक्ती भिन्ना नाडळती. प्रकार फार गोड आहे. शब्द किती गोड आहे. विषय संपन्न होतो आहे सात्विक ज्ञानाचा. आणि मग सात्विक ज्ञानाचा अधिकारी कोण असेल तर ते ज्ञानोबाने वापरलेले शब्द आहे. ते आठवले नाही म्हणून वापरले असा त्याचा अर्थ नाही आहे. सात्विक ज्ञानाचा विषय सांगायचा आहे ना, म्हणून अर्जुना शब्द वापरला. पुढे राजस ज्ञानाचा विचार येणार तर पार्था शब्द येतो आहे, आणि तामस ज्ञानाच्या करता किरीटी शब्द येतो आहे. हे क्रमाक्रमाने संबोधन वापरले, विनाकारण नाही वापरले. सात्विक ज्ञानी पुरुष कसा असतो? अर्जुना, ज्याचं अंतकरण सरळ आहे. आर्जव शब्दापासून अर्जव शब्द तयार झालेला आहे, आणि त्या आर्जव शब्दामध्ये रुजू शब्द आहे. रुजुत्वात अर्जुन हा, ज्याचा व्यवहार सरळ आहे, ज्याच्या मनात कोणाविषयी गाठ नाही, त्याला म्हणतात सरळ मनाचा व्यक्ती. आणि जो सरळ मनाचा व्यक्ती आहे
त्याला म्हणतात अर्जुन. म्हणून इदम ते गुह्यतमं प्रवक्ष्यामि कोणाला अनसूयवे, जो गुणांच्या ठिकाणी दोष पाहत नाही. काही माणसं दोषात दोष पाहतात, यात नवल नाही, गुणाच्याही ठिकाणी दोषच पाहतात. पण अर्जुना तसा मात्र तू नाही. अनसूयवे, जो छिद्रान्वेषण करत नाही ना त्याला अनसूयवे असं म्हणतात, तो ज्ञानाचा अधिकारी. आणि म्हणून अर्जुना तुझी ती योग्यता आहे. गा म्हणजे अरे अरे अर्जुना, ते पुढे म्हणजे खरोखरी सात्विक ज्ञान चोखडे, ते शुद्ध सात्विक ज्ञान खरोखर आहे. कोणतं? जयाच्या उदयी, ज्या ज्ञानाचा किंवा ज्या अंतःकरण प्रकाशरूप अंतःकरण वृत्तीचा उदय झाला असता ज्ञाते निषिज्ञेय बुडे, ज्ञात्यासहित ज्ञेय लीन होऊन जातं, बुडून जातं. म्हणजेच काय? अंतःकरणामध्ये जे सात्विक ज्ञान प्रगट झाला असता ज्ञाता ज्ञातारूपाने शिल्लक राहत नाही, ज्ञेय ज्ञेय रूपाने शिल्लक राहत नाही. ज्ञाता ज्ञेय निजांगे होय ऐसी प्रतिज्ञा, म्हणजे ज्यामध्ये आता हे पाहायचं असेल तर थोडीशी आपल्याला प्रक्रिया बघायला लागेल. आणि ती प्रक्रिया पाहिली की या ओळीचं आपल्याला स्पष्टीकरण होऊन जाईल. पाठीमागे आपण मागच्या श्लोकामध्ये पाहिलं आहे, पण थोडासा संदर्भ म्हणून पाहावं लागेल. जे स्वरूपभूत ज्ञान आहे ना, स्वरूपभूत ज्ञानालाच चैतन्य किंवा ब्रह्म असं म्हणतात. त्या स्वरूपभूत ज्ञानाला अंतःकरणाचा उपाधी लागला की त्याला आपण ज्ञाता म्हणतो किंवा प्रमाता म्हणतो. त्याच चैतन्याला आता अंतःकरणाचा नाही, अंतःकरणाच्या वृत्तीचा उपाधी लागला की आपण त्याला प्रमाण किंवा ज्ञान असं म्हणतो. आणि त्या चैतन्याच्या एका भागावर घटपदादी पदार्थांचा जर उपाधी लागला की त्याला आपण प्रमेय किंवा ज्ञेय असं म्हणतो. म्हणजे प्रमाता, प्रमाण, प्रमेय किंवा दुसऱ्या भाषेमध्ये ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय असे आपण शब्द वापरतो. अखंड असणारं जे स्वरूपभूत ज्ञान ब्रह्मचैतन्य, त्याच्या ठिकाणी ज्ञाता भाव आला त्याला उपाधी आहे अंतःकरण. त्या चैतन्याला ज्ञान हे नाव आलं त्याला उपाधी आहे अंतःकरण वृत्तीचा. आणि त्या चैतन्याला ज्ञेय अशा प्रकारचं नाव आलं त्याला उपाधी आहे पदार्थाचा. म्हणजे एका चैतन्यामध्ये तीन नावं जे आले ते कशामुळे? उपाधीमुळे आले. आणि उपाधी जी असते ती तत्वतः भेद निर्माण करत नाही, किंवा उपाधिकृत असणारा भेद हा कल्पित असतो. जसं की आकाशामध्ये सूर्य आहे आणि जमिनीवर आपण 50 घट ठेवले, त्या 50 घटामध्ये पाणी आहे, तर प्रत्येक घटामध्ये सूर्य दिसतो की नाही आपल्याला? मग 50 घटामुळे जमिनीवर 50 सूर्य तयार होतात का? जरी सूर्याचं प्रतिबिंब आपल्याला दिसलं तरी ते घट नावाचे उपाधी त्यामध्ये पाणी असल्यामुळे सूर्य 50 रूपाने प्रगट झाला असं वाटतं. पण तत्वतः आकाशामधल्या सूर्यामध्ये भेद होत नाही का? उपाधिकृत असणारा भेद खरा भेद नसतो. तसं अंतःकरण, अंतःकरणाची वृत्ती आणि त्यानंतर विषय यांच्यामुळे जरी ज्ञाता, ज्ञानज्ञेय एका चैतन्याच्या ठिकाणी हा त्रिपुटीचा व्यवहार जरी घडला तरी तत्वतः उपाधीमुळे भेद होत नाही. मग होतं काय? आता ज्याचं हे अंतःकरण आहे त्या जीवामध्ये काही प्रकार होतात. प्रकार आहे पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त. मुक्तांना संत असं म्हणतात किंवा सद्गुरू असं म्हणतात. जे मुक्त महात्म्य आहे या तिघा बद्धांचा ते उद्धार करतात. पण पामर विषयी मुक्तांच्या जवळ येत नाही, ते आपले मस्त दुसऱ्याच व्यवहारामध्ये मग्न असतात. मग येतो कोण मुक्तांच्या जवळ? मुक्त होण्यासाठी साधक येतो. त्या साधकामध्ये पुन्हा प्रकार उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी. कनिष्ठ अधिकाऱ्याची बुद्धी खूप तीव्र असते पण त्याला शंका जास्त येतात, म्हणून तो 6व्या तरंगाचा अधिकारी विचारसागरातला. मध्यम अधिकारी 5व्या तरंगाचा अधिकारी आणि जो उत्तम अधिकारी असतो त्याला तत्वदृष्टी म्हणतात, तो 4थ्या तरंगाचा अधिकारी सांगितला आहे. आणि त्याचा अधिकार एवढा उत्तम आहे की त्याचं निष्काम कर्माने अंतःकरण शुद्ध झालं
मल नावाचा दोष गेलेला आहे. निष्काम उपासनेमुळे अंतकरण स्थिर झालेलं आहे. फक्त आत्मस्वरूपाचं आवरण राहिलं आहे. आणि मग अशा उत्तम अधिकाऱ्याला श्री गुरु त्याचं आणि ब्रह्मस्वरूपाचं अखंड ऐक्य आहे हे सांगण्याकरता महावाक्याचं निरूपण करता. वेदामध्ये 2 वाक्य, अवांतर वाक्य स्वरूपाचं कथन करतं आणि महावाक्य जीवशिवाचं ऐक्य प्रतिपादन करतं. मग श्री गुरु महावाक्याचा उपदेश करतात. त्यांच्या मुखातून आलेलं महावाक्य, त्या महावाक्याचा उत्तम अधिकाऱ्याच्या कानाशी संबंध झाल्याबरोबरच त्याच्या अंतकरणाची जी वृत्ती आहे ना, आपण पाहिलं की अंतकरणाचा वृत्ती आणि त्यानंतर विषयाची उपाधी. अंतकरणाची वृत्ती श्रीगुरु त्याला म्हणतात तत्वमसी. ते ईश्वर चैतन्य तू आहे. म्हणजेच काय, ईश्वर चैतन्याचं लक्ष ब्रह्म, तुझ्या स्वरूपाचं लक्ष कुटस्थ चैतन्य आणि असे पदाने ऐक्य म्हणजे तूच ब्रह्म आहेस. म्हणजे वाचार्थाचा परित्याग करून लक्षार्थामध्ये असणारं ऐक्य प्रतिपादन केलं जातं. आणि ते महावाक्य ऐकल्याबरोबर काना वचनाचे भेटी सरिसाचे पै किरटी वस्तू होणे ओठी कवनो एकजो. त्या कानाचं आणि वचनाचं, वचन त्यांचं बरं, वचन श्री गुरुचं आणि श्रवण करणारे कान या उत्तम अधिकाऱ्याचे. असं श्रवण झाल्याबरोबर त्याची वृत्ती अगोदर मी देह आहे असं म्हणत होती. आता श्रीगुरूंनी उपदेश केल्याबरोबर मी देह ही वृत्ती निघून जाते आणि तो म्हणतो अहम ब्रह्मास्मी. आता ही वृत्ती प्रकट झाल्याबरोबर काय करते, ती वृत्ती अज्ञान आवरणाचा भंग करते. अज्ञान आवरणाचा भंग झाला की स्वयंप्रकाश असणारं ब्रह्मचैतन्य प्रकट होतं. म्हणजे अंतकरणाचं अधिष्ठान असणारं ब्रह्मचैतन्य प्रगट झालं. अंतकरण वृत्तीचं अधिष्ठान असणारं ब्रह्मचैतन्य तेही त्याला कळालं. आणि बाहेर जेव्हा त्याला हा बोध झाला तेव्हा त्याची वृत्ती पदार्थाला पाहत असताना ती वृत्ती पदार्थावर असणारं जे अज्ञानाचं आवरण आहे त्याला भंग केल्यामुळे त्याला पदार्थ न दिसता पदार्थ उपहित असणाऱ्या चैतन्याचा अनुभव येतो. म्हणजेच काय, पदार्थाचं अधिष्ठानही ब्रह्मचैतन्याचं आहे. अंतकरणाच्या वृत्तीचं अधिष्ठान ब्रह्मचैतन्याचं आहे. आणि अंतकरणाचं अधिष्ठान जो ज्ञाता जीव आहे की नाही त्याचे अधिष्ठान ब्रह्मचैतन्याचं आहे. म्हणजेच काय, त्याला तिन्ही ठिकाणी ब्रह्मचा अनुभवाला येतं. आणि याला म्हणतात की त्या सात्विक ज्ञानाचा उदय झाल्याबरोबर समोरचं असणारं ब्रह्म ते प्रगट झाल्यामुळे ज्ञेय बुडून जातं. मागे अंतकरण असणारा जो ज्ञाता आहे ना, अंतकरण उपाधी स्वरूप असणारा ज्ञाता, तिथे ब्रह्मभाव प्रगट झाल्यामुळे ज्ञाताभाव बुडून जातो. आणि जे अंतकरणाची वृत्ती आहे आवरण भंग झाल्यामुळे त्याला कोणतं कामच राहिलं नाही, ती वृत्तीसुद्धा लयाला जाते. मग राहतं काय, फक्त ब्रह्म राहतं. पण राहिलं असं म्हणण्याकरता कोणी शिल्लक राहत नाही. म्हणून जर राहिलं तर द्वैत येईल आणि काहीच राहिलं नाही तर शून्य भाव येईल. म्हणून शून्य राहत नाही आणि द्वैत राहत नाही. मग काय राहतं, जे राहतं ते शब्दात सांगता येत नाही, पण राहतं मात्र हे अनुभवाची जोगे नव्हे बोलायचे. दुसरं काय सांग, शून्य ते शून्य नभाचे शून्यत्व गिळून गुणत्रया ते निरुगुण ते शून्य ते महाशून्य श्रुती वचन संमत. जे अभिव्यक्त किंवा व्यक्त आकाराला येत नाही म्हणून त्याला शून्य म्हणायचं बरं. नाहीतर बौद्धांनी मानलेलं जे शून्य आहे तसं अभावरूप प्रतिपादन करण्याचं वेदांत शास्त्राचं मत नाही. म्हणून या सात्विक ज्ञानामध्ये होतं काय, मागे असणारा अंतकरण उपाधी स्वरूप असणारा ज्ञाता तो ब्रह्मभावाला प्राप्त झाल्यामुळे त्या ज्ञात्याचा बाद समानाधिकरण्याच्याद्वारे बुडून जातो, म्हणजे लय होतो. समोर असणारा पदार्थ त्या पदार्थाचा बाद झाल्यामुळे ज्ञेयाचं ज्ञेही बुडून जातं आणि अंतकरण वृत्तीचं काम संपल्यामुळे तीसुद्धा स्वरूपाच्या ठिकाणी बाधित होऊन जाते. म्हणून जयाच्या उदयी ज्ञेय ज्ञाते निसी बुडे. तो पदार्थाला पाहू लागला की नाही त्याला पदार्थ नाही दिसत, त्याला पदार्थ उपहित असणारं चैतन्य दिसतं. जसं की आपण अलंकार पाहतो, आपली नजर सामान्य आहे, पण सोनार जेव्हा अलंकाराला पाहतो की नाही
तेव्हा त्याची नजर अलंकाराला विषय नाही करत, सोन्याला विषय करते. ज्या कुंभार घटाला पाहत नाही, घटाला पाहताना त्याची नजर किंवा दृष्टी मातीला विषय करते, तसा ज्ञानी पुरुष ज्या वृत्तीच्या द्वारे ज्ञेय पदार्थाला पाहू लागला की त्याची वृत्ती पदार्थाला विषय न करता पदार्थोपहित चैतन्याला विषय करते. म्हणून ज्ञेय स्वरूप पदार्थ बुडून जातो, कारण ब्रह्म दिसतं. ज्ञानेकाजयाचे डोळे देखोन न राहती देहीचे खोळे, सूर्यरश्मी आणि आळे ग्रीष्मी जैसे. ग्रीष्म ऋतू आता सुरूच आहे. या काळामध्ये सूर्याचं तीक्ष्ण किरण ज्याप्रमाणे ढगांना भेदन करून जमिनीपर्यंत येतं, तसं ज्ञानदृष्टी म्हणजे आत्मज्ञानाची नजर ज्याला प्राप्त झाली त्याची नजर देहाच्या पडद्याला बाजूला सारून आत्मस्वरूपाला विषय करते. आणि म्हणून ज्ञेय बुडे, ज्ञाता ब्रह्मभावाला प्राप्त म्हणून तोही बुडे. आणि जे वृत्ती ज्ञान त्याचं काम संपल्यामुळे ते सुद्धा सोपर विरोधिनी असल्यामुळे ते इलयाला जातं की नाही. गिळोनी ज्ञेयाते ज्ञाता ज्ञानही मागवते, हार पे निरुते ते शांती पैगा. खरं ज्ञान ते आहे बरं, की ज्याचं काम संपल्याबरोबर जे राहत नाही. तैसे ज्ञाने अज्ञान नेले, आपण ही वस्तू देऊनी गेले, ऐसे जान निबी नवरले जान तेजे. पायातला काटा काढला, ज्या काट्याने काटा काढला तोही फेकून द्यायचा असतो. नाही म्हणे काय सांगू आता, याचे उपकार आहे आपल्यावर. आणि जर तो खिशात ठेवला तर अरे पहिला तरी तळपायात घुसला होता, दुसरा हृदयामध्ये रुतून बसेल. पहिला तर काढूनच द्यायचा आहे पायातला, पण दुसराही काढून द्यायचा आहे. जितकी काळी घार महाग आहे, भयानक आहे, तेवढीच पांढरी घारसुद्धा भयानकच आहे. दोन्ही सोडून द्यायच्या, दोन्ही काटे काढून टाकायचे. किंवा वैद्यकीय शास्त्रामध्ये रसौषध आहे बघा, ज्याला आपण केमिस्ट्री किंवा केमिकल म्हणतो. जर आपण रसायनशास्त्रातलं औषध घेतलं तर खरं औषध ते आहे कोणतं, जे रोगाला घालवतं आणि जे स्वतःही निवृत्त होतं. जर ते शरीरात तसंच राहिलं रसायन तर ते हानी करत असतं बघा, नाहीतर उष्णता वाढवितं. रसायन अल्प प्रमाणात घ्यायचं असतं. हे आमलकी रसायन वगैरे शास्त्र आहे बघा. आवळ्याचं ज्यूस करायचा, रस काढायचा आणि आवळा चूर्णच आणायचं. आवळा चूर्ण आलं की त्यामध्ये आवळ्याचा रस, पाणी नाही टाकायचं. त्या आवळ्याच्या रसाने ते चूर्ण घोटत राहायचं, घर्षण करायचं त्याचं आणि सावलीमध्ये सुकवायचं. त्याला म्हणतात भावना देणं. अशी एक दिवसाला एक भावना द्यायची. दुसऱ्या दिवशी पुन्हा नवीन रस तयार करायचा आवळ्याचा, ताजे आवळे आणायचे. पुन्हा त्या कालचं जे चूर्ण आहे भिजलेलं त्याला पुन्हा भावना द्यायची. ते इतकं घोटायचं की ते घोटता घोटता संपलं पाहिजे, त्याचा ओलेपणा ते सुकलं पाहिजे. काही काही जण 7 भावना देतात, काही 21 भावना देतात. जेवढी जास्त भावना दिली जाईल तेवढं ते रसायन चांगलं तयार होतं. पण ते अल्प प्रमाणात घ्यावं लागतं सकाळी सकाळी. जास्त प्रमाणात घेतलं की मग त्याला विश्रांतीच मिळत नाही. ते मग ते विरेचक असतं ते. म्हणून जसं रस औषध खरं असतं, आपलं काम करून जसं ते अंगात थांबत नाही निघून जातं, तसं सात्विक ज्ञान परब्रह्म भावाला प्राप्त करून दिलं. अज्ञान आवरणभंग झालं, तुम्हाला ब्रह्मभाव दिसला, आत्मभाव प्राप्त झाला, सात्विक ज्ञानाचं काम संपलं. आणि म्हणून जयाच्या उदयी ज्ञेय बुडे ज्ञाते निसी. असा ज्याला अनुभव आला त्याला आता पदार्थ दिसत नाही, पदार्थ उपहित असणारं चैतन्य त्याच्या अनुभवाला येतं. आणि म्हणून तो जगात कुठे जरी बघू लागला तर मग या भूमिकेवर आला तर मग हरीची याद असा, हरिदाही दिशा किंवा वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभा, तेव्हा हे घडू शकता. मग जेऊ ते वास पाहे तया मीची तया, हा मीची तया एक आहे. निवांत जरी राहे तरी मीची तया. हे समस्त श्री वासुदेव ऐसा प्रतितिरसाचा होताला भाव. म्हणून भक्ता माझी राव आणि ज्ञानी या तोची. तो भक्तामध्ये राजा आहे, तो ज्ञानी आहे की समस्त त्याला परमात्माचा अनुभवाला येतो. तो जिकडं पाहिल तिकडं परमात्मा आहे. निवांत राहिला तरी परमात्मा आहे. विश्वरूपामध्ये डोळे उघडून पाहिले तरी विश्वरूप आहे. भक्तराज अर्जुन घाबरले, त्याने माता डोळे बंद करावे, बंद केले तर आतही विश्वरूपच दिसायला लागलं. निवांत जरी राहे तरी मी चितया. ज्ञानोबाने उदाहरण फार गोड दिले बघा.
एखादा घट जर पाण्यामध्ये बुडवला तर त्याच्या बाहेर काय आहे? पाणी. आणि आतमध्ये काय आहे? मध्ये काय आहे? फक्त घट नावाची उपाधी आहे. आतही पाणी आणि बाहेरच पाणी आहे. ते ओवी सांगता येईल का? आथावी घट बुडाला आत बाहेरी उदके भरला, दैवगत्या जरी फुटला तरी उदक काय फुटे. ही एक ओवी आहे. 7व्या अध्यायामध्ये अशी एक ओवी आहे. जैसा सबाय जळडोही बुडाली या घटा, असा उत्तरार्ध आहे. हे असो तया मी वाचून नाही. जैसा सबाय जळडोही बुडाली या घटात एक पद आठवत नाही बघा. सबाय जळडोही, तो डोहामध्ये घट जर बुडाला तर त्याच्या बाहेरही पाणीच आहे आणि आतही पाणीच आहे. तसं ज्याला सात्विक ज्ञानाने हे भाव प्राप्त झाला त्याच्या बाहेरही ब्रह्मच आहे आणि शरीराच्या आतही ब्रह्मच आहे. उदाहरण किती गोड दिलं आहे. ज्ञानोबरांच्या फक्त उदाहरणाचा जरी अभ्यास केला तरी एखादा मुक्त होऊन जाईल बघा. तो का म्हणे नेनो युक्तीची ती खोली, मनोनी ठेविले पायी डोई. हे असो तया आत सबाय जळ डोही बुडाली या घटात. ते अर्धपद नेमकं आता एक पद आठवलं नाही, पण उदाहरण तेवढं आहे ते आपल्या कामाचं आहे की ज्याप्रमाणे घट डोहामध्ये बुडाला तर आत बाहेर पाण्याशिवाय काहीच नाही, तसं सात्विक ज्ञान प्रगट झालं तर बाहेरही ब्रह्मच आहे आणि आतही ब्रह्मच आहे. हा अनुभव आला ना तर त्या महात्म्याचा व्यवहार खूप सुचारू स्वरूपाचा होतो. भक्तचरित्रामध्ये एक कबीर महाराजांचे पुत्र आहे ना, कमाल महाराज, त्यांची एक कथा आली बघा. आता वडिलांचाच अधिकार एवढा मोठा असेल तर मग मुलाचा अधिकार का मोठा राहणार नाही. तर ते सकाळी सकाळी गवत कापण्याकरता गेले. त्या गवतावर दवबिंदू तयार होतात ना, दवबिंदू सकाळी सकाळी त्यांनी पाहिलं. काय भाव असेल ते म्हणे, बघा ना म्हणे, या गवताला कापायला मी आलो तर गवत रडू राहिलं म्हणे. त्यांच्यावर दवबिंदू तयार झालं. घास हातामध्ये घेतला आणि कापला तर ते दवबिंदू त्यांच्या हातावर पडलं. ते म्हणे बाप रे बाप, इतका यांना शोक अनावर झाला तर हे माझ्या हातावर यांचे अश्रू पडले. गवतच कापायचं सोडून दिलं. आले घरी. म्हणजे का गवत आणलं का? म्हणजे नाही आणलं. का? गवत मला पाहून रडायला लागलं. धिक्कार आहे म्हणे आपल्या जीवनाचा, आपल्याला पाहून प्राणी मात्राला रडू येत असेल तर. आता कबीर महाराजांच्या पुत्राचा हा भाव आहे की गवत रडतं आहे. हे सगळीकडे असलं पाहिजे. सगळीकडे पशु पक्षाला जे माणसं मारतात की नाही त्यांनी हा आदर्श ठेवला पाहिजे. हे काही समाधानाला प्राप्त होत नाही माणसं, पण त्याकरता ज्ञान असावं लागतं. म्हणून ज्ञान शुद्ध असेल तर वृत्ती, वृत्ती चांगली असेल तर कृती, आणि कृती चांगली असेल तर मग चारित्र्य निर्मिती. नाहीतर हे सगळे प्रक्रिया आहे. शाळेमध्ये चारित्र्य निर्माण करायचं आहे तर पहिल्यांदा कृती बदलली पाहिजे. कृती बदलायची असली तर वृत्ती बदलली पाहिजे, आणि वृत्ती बदलायची असेल तर सगळ्या शाळेमध्ये ओळख ज्ञानेश्वरीची झाली पाहिजे. जयाच्या उदयी ज्ञेय पुढे ज्ञाते निसी, हे असो अनेक काही तया सर्वत्र मी वाचून नाही. तैसा सबाय जळ डोही बुडाल्या घटा. तुम्ही जे उदाहरण सांगितलं ना ते उदाहरण विदेहमुक्तीचं आहे आणि हे उदाहरण जीवनमुक्तीचं आहे. एकामध्ये घट डोहामध्ये बुडाला पण फुटला नाही, ते जीवनमुक्ती आहे. आणि आथावी घट बुडाला तो आत बाहेरी उदकी भरला, पाठी दैव गत्या जरी फुटला. घट फुटला म्हणजे देहाचा नाश झाला तरी ब्रह्मभावाला बिघड नाही. आणि एखादा घट फुटला नाही आणि फक्त डोहात बुडाला तर जिवंत असतानाही जीवनमुक्तीच आहे, असं उदाहरण घ्यावं लागेल. ज्ञानोबरांची ओवी ती दृष्टांतामध्ये सुद्धा इतका बारकावा आहे त्यामध्ये. बरंच विस्तार झाला आपला असं. तरी अर्जुना गाते पुढे, ही ज्ञानोबरांचीच कृपा आहे. बहुतेक बाबा तुम्ही आल्यामुळे एवढं स्फुरण झालं बरं आज. तरी अर्जुना गाते पुढे सात्विक ज्ञान चोखडे, ते सात्विक ज्ञान शुद्ध आहे. जयाच्या उदयी ज्ञेय बुडे ज्ञाते निसी. बाबा येतात आणि सद्गुरू भक्त सीताराम बाबा पण येतात. हे त्यांचं स्फुरण आहे सगळं. उदाहरण दिलं आहे. आता या भावामध्ये त्याला पदार्थ दिसत नाही, पदार्थोपहित चैतन्य अनुभवाला येत आहे. म्हणजे नजर सूक्ष्म किती असेल दृष्टी, ज्ञाने शुद्धलाही जे सर्वही शुद्ध. आणि म्हणून तो जगाकडे जेव्हा उघडून नजर पाहिल तेव्हा त्याला जगात जग दिसत नाही. जग नोहे हा अवघा जनार्दन, सगळा परमात्माचा अनुभवाला येतो. आणि मग ज्याला परमात्मा अनुभवाला आला
त्याचा व्यवहार वैरभावाने होईल का बरं? होणार नाही ना. कारण मी जर एखाद्याला त्रास दिला तर कुणाला त्रास दिला? परमात्म्यालाच दिला की नाही. म्हणजे एकीकडे परमात्म्याला त्रास द्यायचा आणि दुसरीकडे प्रेम करायचं शक्य आहे का? खऱ्या भक्तीमध्ये प्रेम असतं. प्रेम आहे परमात्म्यावर आणि परमात्मा आहे व्यापक. म्हणून ज्याच्या भक्तीमध्ये व्यापकपणा आला की तीच ब्रह्मज्ञान आहे. आणि ब्रह्मज्ञानामध्ये प्रेम प्रगट झालं की तीच भक्ती आहे. खऱ्या भक्तीत आणि खऱ्या ज्ञानात भेद नाही आहे. म्हणून ज्ञान, ज्याला खरं ज्ञान झालं तो भक्तच होणार आणि जो खरा भक्त झाला तो ज्ञानीच भक्त होणार. भगवान म्हणतात मला आवडतो कोण? ज्ञानी त्वात्मैव मे मतम. 12व्या अध्यायातील लक्षणं कोणते? अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च. तो कोणाचा द्वेष करेल का? जो सर्व भूतांच्या ठाई द्वेषात नेण्याची कही. इथं आलंय की नाही? विभक्तम विभक्तेषु सर्वभूतेषु. सर्व भूतांच्या ठाई द्वेषात नेण्याची. तो द्वेषाला जाणतच नाही. द्वेष करायचा कोणाचा? ज्याचा द्वेष करायचा त्याच्या देहाचा करायचा, त्याच्या अंतःकरणाचा करायचा, त्याच्या अंतःकरणातल्या विकाराचा करायचा, की त्याच्या देहाचं अंतःकरणाचं अधिष्ठान असणारं चैतन्य त्याचा करायचा. चैतन्याचा द्वेष होऊ शकत नाही. देहाचा केला तर देह विनाशी आहे, अंतःकरणी विनाशीच आहे की नाही. म्हणून व्यक्तीचा द्वेष करायचा हा भाव नाही आहे. त्या व्यक्तीमध्ये जर एखादा वाईट विचार असेल तर विचाराचा द्वेष करा. मतभेद असावा पण भेद हेच मत नसावं. मतभेद आहे ना, विचार प्रत्येकाचे भिन्न भिन्न आहे. म्हणून विचारामध्ये भेद असू शकतो पण भेदाचा विचार नसावा, हा त्याचा अर्थ आहे. म्हणून व्यवहार करताना व्यवहारात फरक नाही पडत बरं. ज्ञानी पुरुष व्यवहार करताना जसा व्यक्ती असेल तसाच व्यवहार करेल. मग परिणाम काय होईल? फक्त व्यवहाराचा परिणाम त्याच्या अंतःकरणामध्ये राग किंवा द्वेष नाही प्रगट होणार. जर भक्तराज अर्जुन असेल तर व्यवहार करणार ना, युद्ध करणार आहे, कारण क्षत्रिय आहे. क्षत्रिय म्हणलं की धर्मयुद्ध होणार. युद्धामध्ये अनेकांची हिंसा पण होऊ शकते, पण पाप पुण्याचा परिणाम अंतःकरणामध्ये मात्र होणार नाही. जनार्दन स्वामी किल्लेदार आहेत, शांतिप्रभू एकनाथ महाराजांचे गुरुवर्य. युद्धाचा व्यवहार होणारच आहे. व्यवहारात भेद नाही पडत ज्ञानी पुरुषाच्या. फक्त व्यवहारामुळे अंतःकरणामध्ये जो परिणाम होतो आहे ना रागद्वेषाचा, त्याचा परिणाम मात्र स्पर्श नाही करत. म्हणून तो कर्मे करी सकळे. सगळे कर्म ते करतात. अहो ते सगळे कर्म करतात यात नवल नाही. तया करणे आतू घडो त्रैलोक्या घातू परी तेने केला हे मातू बोलू नये. एखाद्या मोठ्या लाटेनं लहान लाटेला गिळून टाकलं तर गिळण्याचा व्यवहार काठावरचे माणसं करतात, लाटेला काहीच माहिती नाही. तसं ब्रह्मज्ञानी पुरुषाच्या व्यवहारामध्ये व्यवहार घडला तर तत्वता काही होतच नाही. व्यवहार प्रारब्धाने होईल, पण त्याचा समजूत विचारात आहे. हे ज्ञान अंतःकरणाच्या वृत्तीत आहे. म्हणून परमार्थ म्हणजे विचार आहे. बघा गुरुवर्य बाबा सांगत असतात, परमार्थ म्हणजे धांगडधिंगा नाही आहे. परमार्थ हा विचाराचा आहे. विचार ज्याचा चांगला आहे तो विचार म्हणजे व्यवहारातला नाही, हा विचार आहे अध्यात्म ज्ञानातला. त्या विचारामध्ये सगळीकडे तो विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे कविहस्तिनी शुनीचैव शोपाकेच पंडिता समदर्शिनः नतोवर्तिनः. तो समदर्शन करणारा आहे, समवर्तन करणारा नाही. पंडित आला तर त्याला भाकरीच दिली पाहिजे, आणि गाय आली तर हिरवा चाराच दिला पाहिजे. नाही म्हणे मी समवर्ती नाही आहे, मग पंडिताला चारा आणि गाईला घास, असं नाही ना चालणार. व्यवहारामध्ये फरक नाही पडत. व्यवहार तसाच होणार, फक्त तो गायीमध्येही परमात्माच पाहिल, पंडितामध्ये परमात्माच पाहिल. पण व्यवहार करताना मात्र गाईला चाराच देईल आणि पंडिताला भाकरीच देईल, असा त्याचा अर्थ. अशा महात्म्याला भिन्न रूपाने काही दिसत नाही. सगळीकडे परब्रह्म अनुभवाला येतं. कसं? जैसा सूर्य न देखे अंधारे सरिता निजती सागरे का कवळी यान धरे आत्मछाया तया परी जया ज्ञाना शिवादी तृणावसाना या भूत व्यक्ती भिन्ना नाडळती. आता असा महात्मा जगाकडे पाहू लागला की त्याला मी म्हणजे कोण? ब्रह्म. बरं, अहम ब्रह्म म्हणजे मी ब्रह्म आहे आणि ब्रह्म व्यापक आहे. व्यापक सगळीकडे असतं, याचा अर्थ मी सगळीकडे आहे. म्हणून जेव्हा तो जगताकडे पाहतो तेव्हा त्याला ब्रह्मच दिसतं. म्हणजे काय? मीपणाचीच त्याला सगळीकडे अनुभूती येते. माझ्या वाचून दुसरं काहीच नाही.
माझ्या वाचून काहीच नाही त्याला ज्ञान म्हणतात, आणि परमात्म्या वाचून काहीच नाही त्याला भक्ती म्हणतात. वासुदेव सर्वमिती तर ही भक्तीच आहे, आणि मी वासुदेव तत्वता हे ज्ञान आहे. मी वासुदेव म्हटलं की ज्ञान, आणि वासुदेव सगळीकडे आहे म्हटलं की भक्ती. किंबहुना चराचरा पण झाला, सगळीकडे तूच तू आहे तर भक्ती, आणि सगळीकडे मीच मी आहे तर ब्रह्मज्ञान. एवढा बारकावा आहे, तो फक्त चिंतनात आहे, तत्वता भेद नाही त्याच्यामध्ये. जैसा सूर्य न देखे अंधारे, सूर्य उदयाला आला आणि म्हणे लोक फारच वर्णन करतात, आज लयच अंधार पडला काही दिसलंच नाही, चला आपण एकदा अंधार पाहू. आला सूर्य आकाशातून खाली, कारण आकाशामध्ये अंधार नाही ना. थोड्या उंचीवर जर आपण गेलो की नाही, उंचीवर ठराविक उंचीवर, हे पृथ्वीवरच दिवस रात्र आहे. जास्त उंच गेलं की दिवसही नाही ना रात्रही नाही. रात्री आणि दिवो हा तवचित द्वैत भाव, जवन रिगीचे गाव ग बस्तीचा. सूर्याच्या गावात जात नाही तोपर्यंत रात्री आणि दिवस आहे. एकदा सूर्याच्या गावात गेलं तर रात्र नाही दिवसच नाही. पण त्याने ऐकलं, गल्लेच लोक अंधाराचं वर्णन करतात, चला आपण भुयारात जाऊन पाहू. मग बोगदा पाहिला मुंबईकडे जाणारा, गेला बोगद्यात, दिसेल का अंधार? नाही. सूर्य न देखे अंधारी, अंधकाराची वाणी सूर्य न देखे स्वप्नी. स्वप्नात सुद्धा सूर्य अंधार पाहत नाही का? प्रकाश हे सूर्याचं स्वरूप आहे, म्हणून अंधकार त्याला कधी गोचर होत नाही. सूर्य न देखे अंधारे, सरिता निनिजती सागरे. सरिता म्हणजे नद्या, सागरे सागराला. नद्या कशा असतात हे माहितीच नाही, कारण सागर व्यापक आहे. अशा अनेक हजारो नद्या त्याच्यामध्ये येतात, आटतात, पण समुद्राला फरक पडत नाही. समुद्राला आपल्याला समुद्र म्हणतात हेच माहिती नाही, तर त्याला नद्या तरी काय माहिती आहे, कारण तो व्यापक आहे. समुद्र नद्यांना जाणत नाही, सूर्य अंधकाराला जाणत नाही. आणि जर आपण आत्मछाया आपल्या सावलीला आलिंगन देण्याचा प्रयत्न केला तर आपली सावली आपल्या मिठीमध्ये येते का? नाही. म्हणे झोपला एखादा व्यक्ती जमिनीवर आणि म्हणे सावलीला मिठी मारायची, मारता येईल का? सावलीला काही आकारच नाही ना. मग आपली सावली आपल्या हातात येत नाही. समुद्राला नद्या माहिती नाही, सूर्याला अंधकार माहिती नाही. तैसी जया ज्ञाना तया परी जया ज्ञाना. त्याप्रमाणे ज्या ज्ञानाला शिवादी म्हणजे ईश्वर आदी आहे, आणि तृणावसाना, अवसान म्हणजे शेवट, गवत शेवटी आहे. म्हणजे आदी ब्रह्मा करुणी शेवट गवत आहे. गवत चिलटसुद्धा नाही घेतलं ज्ञानोबाने. आता 9व्या अध्यायामध्ये तरी मशक चिलट घेतला होता, आता तर गवत घेतलं आहे. म्हणजे शिवापासून तर गवतापर्यंत भिन्न भिन्न प्राणी मात्र अनुभवालाच येत नाही. या भूत व्यक्ती भिन्ना नाडळती, भिन्न भिन्न आहे असं त्यांना दिसत नाही. म्हणजेच काय? मग त्यांना शिवरूपाने नाही का दिसणार, गवत रूपाने नाही का दिसणार? दिसेल, पण त्यांची नजर गवतावर नाही आणि त्यांची नजर शिवावर नाही. ते म्हणतात अहो या शिवाची भगवान शंकराची उपाधी तमोगुणाची आहे, किंवा भगवान विष्णूची उपाधी सत्वगुणाची आहे, ब्रह्मदेवाची उपाधी रजोगुणाची. उपाधी टाका, फक्त केवळ शुद्ध चैतन्य आहे. गवताची उपाधी बाजूला टाका, केवळ ब्रह्मचैतन्य आहे. म्हणून भूत व्यक्ती आकार जरी भिन्न असेल तरी पण त्यांना ते भिन्न रूपाने प्रतीला येत नाही. उपाधी भिन्न आहे, उपहित चैतन्य मात्र अखंड आहे. म्हणून त्यांच्यामध्ये भेद अनुभवाला त्यांना येत नाही. ज्याच्यामध्ये भेद अनुभवाला येत नाही ते सात्विक ज्ञान आहे. ज्यामध्ये भेद अनुभवाला येतो ते राजस ज्ञान आहे. आता या सात्विक ज्ञानाचा आणखीन विचार आहे, ते चिंतन आपण उद्या पाहू. शिवादी तृणावसाना या भूत व्यक्ती भिन्ना नाडळती. एक टीकाकाराने अर्थ असा केला आहे की प्राणी मात्रांचे आकार जरी भिन्न भिन्न असेल तर सत्यत्वाने त्यांना ते भिन्न वाटत नाही. शब्द किती गोड आहे, कारण हे आकार कल्पित आहे आणि कल्पित आकार अधिष्ठानाची लाभहानी करत नाही. रज्जूवर सर्प भासला तर रज्जू विषारी होत नाही, आणि मोगऱ्याची पुष्पमाळा भासली तर रज्जू सुगंधित होत नाही का? यत्र यत अध्यस्थम तत्कृतेन वा गुणेन दोषेन अनुमात्रम अपि न संबध्यते. ज्यावर जे अध्यस्थ असतं त्या अध्यस्थाचा अधिष्ठानावर कोणत्याही प्रकारे गुणाचा दोषाचा परिणाम होत नाही. म्हणून ज्या ज्ञानाने ब्रह्मभाव प्राप्त झाला आहे
त्या ब्रह्मभावामध्ये ईश्वर असेल किंवा गवताची काडी असेल, यांचे आकार किंवा उपाधी भिन्न आहे, पण उपहित चैतन्य मात्र भिन्न नाही, असं ज्याला कळतं त्याला सात्विक ज्ञान म्हणतात. आणखीन काही चिंता नाही, उद्या पाहून. कुंडली गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.